राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे, मात्र निवडणूक असल्याने घोषणा केली जाणार नाही। शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळालेली आहे, निवडणूक असल्यामुळे घोषणा केली जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीपूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हेच म्हटलेलं होतं की आज निर्णय घेतला जाईल, केवळ घोषणा केली जाणार नाही, कारण विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ही घोषणा करता येणार नाही। निवडणूक आयोगाने तसं सांगितलेलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं। प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील त्यांच्याकडून। सुशांत, आपण जर विक्रांत बघितलं असेल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कर्जमाफी जी आहे ती लवकरात लवकर केली जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पावलं टाकताना पाहायला मिळतं। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफीवर जी आहे ती चर्चा झाली आणि या चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली। मात्र राज्यात सध्या विधान परिषदा निवडणुका आहेत, त्यामुळे आता घोषणा झालेली आहे, मंजुरी दिलेली आहे, मात्र त्याची घोषणा जी आहे ती करता येणार नाही। त्याचं कारण हेच आहे की राज्यात आचारसंहिता आहेत आणि निवडणूक आयोगाने देखील तसे निर्देश दिलेले होते, त्यामुळे फक्त मंजुरी मिळालेली आता घोषणा देणार नाही। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 20 तारीखपर्यंत कर्जमाफीला जी आहे ती सुरुवात देखील होणार आहे। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।